मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण गेल्या काही दिवसात हीच मुंबई धोकादायक प्रदूषणामुळे अक्षरशः गॅस चेंबर बनली आहे। AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स सतत 300च्या पुढे आणि काही भागात तर थेट अत्यंत धोकादायक पातळी गाठली आहे। लोकांनी श्वास तरी कसा घ्यायचा हा प्रश्न उभा राहिलाय। मात्र इतक्या झपाट्याने हवेची गुणवत्ता खराब होण्याचं मूळ कारण काय? फक्त धूळ, वाहने आणि बांधकाम कारणीभूत आहेत का, की यामागे हवामान बदलाचं म्हणजेच क्लायमेट पॅटर्नचं मोठं गणित दडलंय? या एक्सप्लेनरमध्ये मुंबईतील AQI वाढीमागची 5 कारणे, हवामानशास्त्रीय बदल, आरोग्यावरचा वाढता धोका आणि त्यावरील उपाय जाणून घेऊयात। मुंबईच्या AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्सच्या गेल्या काही दिवसात चिंताजनकरित्या वाढला आहे। समीर ॲपनुसार 27 नोव्हेंबरला शहराचा एकूण AQI होता 198, पण काही उपनगराची स्थिती तर आणखीन वाईट झाली आहे। मालाड वेस्टचा AQI 308 तर बोरीवली ईस्ट 303 पर्यंत नोंदवला गेला, म्हणजे काही भागांनी थेट विषारी हवा या श्रेणीला गाठले। हवेतलं सर्वात धोकादायक कण म्हणजे PM2.5 आणि PM10 हे सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे। PM2.5 जवळपास 176 तर PM10 हे 150 पेक्षा जास्त। हे दोन्ही कण आकाराने सूक्ष्म पण आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात। हे फुफ्फुसापासून ते हृदयापर्यंत आणि रक्तप्रवाहापर्यंत सुद्धा अगदी गंभीर नुकसान करू शकतात। मुंबईची हवा खराब होण्याची कारण नेमकी काय आहेत ते जाणून घेऊयात। मुंबईभर सुरू असलेल्या बांधकाम आणि हवा धुळीने भरली आहे। ही ढगासारखी दिसणारी धूळ PM10च्या पातळीला वाढवते, ज्यामुळे हवा प्राणघातक बनते। पावसाळा संपल्यानंतर रोड वर्क सुरू झाल्याने उडणारी धूळ आणि शहरातील वाहने, धूर, ब्रेक डस्ट, टायर डस्ट यासह हवेत मिसळतात। कॉन्क्रीट मिक्सर, JCB आणि ड्रिलिंग मशीनमुळे सतत धूळ, सूक्ष्म कण आणि सिमेंटची पावडर हवेत उडते। मुंबईतील 50% हवेचे प्रदूषण रोड डस्ट आणि वाहने मिळून तयार होते। शिवाय रिफायनरीज आणि रासायनिक उद्योगांमधून सतत निघणारा औद्योगिक धूर संपूर्ण पूर्व मुंबईला विषारी बनवत आहे। या धुरामध्ये सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर कार्सिनोजन्सचा समावेश आहे। ही धूळ थेट हवेत मिसळते आणि शहरभर पसरते, ज्यामुळे PM2.5 आणि PM10 सारख्या हानिकारक कणाची पातळी वाढते। यामुळे फुफ्फुस, हृदय आणि रक्तप्रवाह यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। या व्यतिरिक्त डोंगरी, धारावी आणि देवनार सारख्या भागांमध्ये उघड्यावर कचरा जाळवणे हा प्रकारही वाढला आहे। प्लास्टिक जळल्याने हवेत विषारी धूर मिसळतो। मागील हिवाळ्यात सर्वाधिक उल्लंघन देवनारमध्ये आढळलं। तसेच मुंबई डेटा सेंटरच्या झपाट्याने वाढत्या मागणीमुळे विद्युत पुरवठा कमी पडल्यास डिझेल जनरेटर चालू होतात आणि हे डिझेल जनरेटर सेट्स शहरातील प्रदूषणाची एक महत्त्वाची कारण बनली आहे। साधारणपणे मुंबईला दररोज अरबी समुद्राकडून येणारा समुद्री वारा हवा स्वच्छ करतो, पण यावर्षी ला नीनामुळे वारा बदलला आणि समुद्री वारा कमी झालाय। त्यामुळे हवेतले प्रदूषण शहरावर स्थिर राहिले। त्यावर आणखी एक प्रभाव म्हणजे उष्ण हवामान आणि जास्त आर्द्रता, आणि यामुळेच ॲटमॉस्फेरिक लीड तयार होते, ज्यामुळे प्रदूषण जमिनीच्या जवळच अडकते, वर जात नाही। याशिवाय पावसाळा संपल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने हवा स्वच्छ करण्याची प्रक्रिया थांबली आहे। त्यामुळे प्रदूषण कमी होत नाही आणि हवेतील विषारी कण सतत वाढत राहतात। अचानक प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येते। श्वासनाच्या त्रासांपासून ते दम्याचे अटॅक होणे, हृदयविकाराचे झटके, मुलांमध्ये सतत खोकला तर वृद्धांमध्ये श्वास घेण्यास अडचण यासारखी समस्या वाढत आहे। यामुळे रुग्णालयात सुद्धा दाखल होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तातडीचे उपाय आवश्यक आहेत। सर्वप्रथम बांधकामावर कठोर नियम लागू करणे गरजेचे आहे। डस्ट नेट्स लावणे, पाण्याची फवारणी करणे आणि कव्हर न केलेले ट्रक बंद करणे। रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी रस्ते नियमित स्वच्छ ठेवणे आणि व्हॅक्यूम मशीनचा वापर करणे आवश्यक आहे। आणि वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वाढवणे इतकंच महत्त्वाचं आहे। डिझेल जनरेटर सेट्स ऐवजी सौर ऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि इतर ग्रीन एनर्जी स्रोतांचा वापर प्रोत्साहित करावा। औद्योगिक परिसरात
24/7 प्रदूषण मॉनिटरिंग करून नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. आणि शेवटी स्लम एरियात उघड्यावर कचरा जाळणे पूर्णपणे बंद करणे, दंड वाढवणे आणि पर्यायी कचरा व्यवस्थापन पद्धतीने राबवणे अत्यंत आवश्यक आहे. BMCने हवामान आणखी खराब होऊ नये म्हणून यासाठी आपत्कालीन पावले उचलली आहेत. जर हवा आणखी प्रदूषित झाली तर शहरातील सर्व बांधकामे थांबवण्याची तयारी सुरू आहे. तसेच उघड्यावर कचरा जाळण्याचा दंड वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मागील वर्षी तो फक्त 100 रुपये होता, तर त्यानंतर 500 आणि आता 5000 रुपयेपर्यंत वाढवला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक धुरावरील तपासणीही वाढवण्यात आली आहे, जेणेकरून प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल. मुंबईची हवेची गुणवत्ता कमी होणे हा फक्त प्रदूषणाचा मुद्दा नाहीये, हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. जोपर्यंत शहरातील बांधकाम, वाहतूक आणि उद्योग यांच्यात संतुलन राखत नाही, तोपर्यंत दर हिवाळ्यात आपण हाच विषारी हवेचा सीझन अनुभवणार आहोत. मुंबई हवेची गुणवत्ता सुधारायची असेल तर नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मी मेघा मोहिते. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.